अरे म्हणले वित्त विभागाचा विरोध आहे. अरे वित्त विभागाचा मंत्री मी आणि कुणी विरोध केला? अलीकडे हे चॅनलवाल्यांना ह्यांना तर सॅल्यूटच केला पाहिजे. ते कितीदा बशा उठ्या काढल. एकनाथराव शिंदे शाळेत शिकताना कधी शिक्षकांनी इतक्या उठ्या बशा काढायला लावलं नसतं. गळ्याच्यान खोटं बोलत नाही. थांबा, हे काय असलं आहे बघा. म्हणजे एवढं सगळं महाभारत सांगितलं आणि मग पुन्हा म्हणायचं काय झालं त्याचं महाभारतात. अरे काय झालं काय, सगळं इतकं सांगतोय. रामायण सगळं ऐकायचं. आणि रामाची सीता कोण होती हो? अरे काय, महायुती आली की पुढं 5 वर्ष चालू. काय काळजीच करू नका. चुकीची माणसं आली की बंद पाडतील. त्याच्यामुळे कसं आणायचं काय आणायचं ते बघा. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विशेषतः माझ्या मातंग समाजाचं कौतुक करतो, आभार मानतो की या समाजाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे असतील, यांच्यासारखी नररत्न ही आपल्या भारताला दिली, ही आपल्या महाराष्ट्राला त्या ठिकाणी दिली. आणि लहुजी वस्ताद साळवे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो जीवनभर संघर्ष केला, तर अण्णाभाऊंनी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी समाजाच्या उद्धारासाठी उत्तुंग अशा प्रकारचं कार्य केलेलं हे कदापि आपल्याला विसरता येणार नाही. आज आपण एकंदरीतच काम करत असताना वेगवेगळ्या प्रश्नाच्या बद्दल इथं उहापोह झाला. त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला सगळ्यांना देण्यात आली. लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारक कामाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांनी, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, सर्व सहकाऱ्यांनी मिळून पुण्याच्या संगमवाडी येथे मार्च महिन्यामध्ये केलं. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य दिव्य स्मारक देखील आपल्या मुंबईच्या घाटकोपर येथील चिरागनगर येथे लवकरात लवकर उभं केलं जाईल अशी सुरुवातीलाच मी ग्वाही देतो. हे स्मारक लोकशाहीरांच्या विचारांना साजेचं आणि सर्वांना प्रेरणादायी ठरेल अशा पद्धतीनं ते उभारण्यात येईल. त्याकरता राज्य सरकारचा कुठंही निधी कमी पडणार नाही हे देखील अर्थमंत्री म्हणून मी जाहीर करतो. आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं थोडासा कार्यक्रमाला उशीर झाला, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आपल्या समाजातल्या गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्यांचा देखील सत्कार करून त्यांना शिष्यवृत्तीच्या धनादेशाचं वाटप आपण केलं. आणि सगळे माझे विद्यार्थी विद्यार्थिनी हे तरुण हे खऱ्या अर्थानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा वारसा हा पुढं चालवतील. यांना पुढच्या एकंदरीत वाटचालीच्या करता मी शुभेच्छा देतो, त्यांचंही अभिनंदन करतो. परंतु एकंदरीत काम करत असताना आत्ता काही लोकांनी इथं सांगितलं, खरं तर महायुतीचं सरकार मनापासून सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जातं. शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, अण्णाभाऊ साठेंची क्रांतीज्योती, सावित्रीबाई फुलेंची, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची, या सगळ्यांची विचारधारा पुढं कसं आपल्याला घेऊन जाता येईल अशा प्रकारचा प्रयत्न सातत्यानेच आमचा सगळ्यांचा चाललेला असतो. आणि हा प्रयत्न करत असताना काही जण आता इथं अनेक जण अनेक वर्ष राजकीय जीवनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असणारे, आता वेगळ्या व्यासपीठावर असलेले असे सगळे सहकारी आहेत. अनेकांनी सरकारं स्थापन केली, आपल्या आपल्या पद्धतीनं कारभार केला, परंतु कधी अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या नव्हत्या ज्या ह्या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये झाल्या. जे चांगलं झालं त्याला चांगलं म्हणायला शिकलं पाहिजे. परंतु काही जण जाणीवपूर्वक काहीतरी अशा पद्धतीनं फेक नॅरेटिव्ह डेव्हलप करायचा, तिथं लोकांच्यामध्ये सेट करायचा की हे कुठंतरी बाबासाहेबांची घटनाच बदलणार आहे, संविधानच बदलणार आहे, हे आरक्षणच काढून टाकणार आहे. मित्रांनो, मी आज या यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाचा जो ट्रस्ट आहे त्या माध्यमातून या सभागृहातनं तुम्हाला सांगतो, कुणी किती अशा प्रकारचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला तर जोपर्यंत खरोखरी चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत कुणी संविधानाला धक्का लावू शकत नाही. आम्ही बेंबीच्या देठापासून ओरडून सांगतो, अरे नाही लागणार नाही लागणार नाही लागणार, परंतु आमचं खरंच वाटलं नाही, त्यांचंच खरं वाटलं. त्यांनी तर कधी काय केलं, कसं केलं हे सगळं तुमच्या समोर आहे. आता देखील ह्या निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या पद्धतीनं प्रचार होणार, आरोप होणार, प्रत्यारोप होणार. तुम्ही पहा,
एकनाथराव शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले त्यावेळेसपासून तर ज्या काही गोष्टी आपण कृतीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि ह्या कृतीमध्ये आणत असताना नुसते आपण त्या ठिकाणी घोषणा करत नाही. आता मध्ये अर्थसंकल्पामध्ये आम्ही 5-6 अतिशय महत्त्वाच्या घोषणा केल्या आणि नुसत्या घोषणा केल्या नाही, बजेटमध्ये तरतूद केली, पुरवणी मागण्यात तरतूद केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज सगळ्या महिलांच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे. सगळ्या जाती धर्मातल्या महिला त्याच्यामध्ये आपण अंतर्भूत केलेल्या आहेत. 2.5 लाखाच्या आतमध्ये त्यांचं उत्पन्न असलं पाहिजे. गरिबातल्या गरीब महिलेला एक आधार द्यायचा, एक मदत करायची ही त्याच्या पाठीमागची भावना. परंतु त्याच्यातच सांगायला सुरुवात केली, अरे म्हणले वित्त विभागाचा विरोध आहे. अरे वित्त विभागाचा मंत्री मी आणि कुणी विरोध केला? काही पेपरला बातम्या द्यायच्या आणि अलीकडे हे चॅनलवाल्यांना ह्यांना तर सॅल्यूटच केला पाहिजे. म्हणजे आम्हाला माहिती नसतं, देवेंद्रजींना माहिती नसतं आणि आम्ही बातमी बघतो, अरे देवेंद्रजींनी असं केलं, अरे अजित पवार असं केलं. अरे काय बातम्या देता? खऱ्या बातम्या द्या ना. तुम्हालाही तो अधिकार आहे, तो त्याच्याबद्दल दुमत नाही. आम्हाला प्रत्येकाच्याबद्दल आपुलकी जिव्हाळा आहे. परंतु चुकीच्या बातम्या देऊन समाजाबद्दल, आम्हा लोकांच्याबद्दल गैरसमज निर्माण करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी? हे कसं काय चाललं आहे? आणि ह्याच बाबतीमध्ये आम्ही नंतर ट्विट केलं आणि सांगितलं की बाबा 25,000 कोटीची तरतूद परवा पुरवणी मागण्यात केली आणि त्याच्या आधी 10,000 कोटी, 35,000 कोटी. म्हणलं 46,000 कोटी रुपये वर्षाला खर्च येणार, 35,000 केलं. अरे म्हणलं शाण्या, एप्रिल मे जून महिना गेला आहे, 3 महिने वर्षातले आर्थिक संपलेत. आर्थिक वर्ष असतं, राहिलेत 9 महिने. 9 महिन्याला 35,000 रुपये लागतात. असं होय, मला कळलंच नाही. अरे मग विचार ना, विचारल्यानंतर उत्तर देतो ना आणि तुझी समजूत पण काढतो. कुठं चुकलं तर माघार घेतो. मी पण असं म्हणत नाही आम्हाला सगळीच अक्कल आहे. जिथं मी सगळ्यांना सांगतो, जो माणूस काम करतो तोच चुकतो ना. काम करत नाही, ती नुसताच चकाट्या पेटवत फिरतोय, नुसत्याच घोषणा करत फिरतो. साला कामच करत नाही तर कसं चुकेल? आणि आमची तयारी आहे ना, काही काम करताना, एवढ्या मोठ्या राज्याचा कारभार सांभाळताना काही चुकलं तर आम्ही मान्य करू, लगेच ती चूक दुरुस्त करू. दुरुस्त करण्याची आमची तयारी आहे. आम्ही आमचं सगळंच बिनचूक आहे असा माझा दावा किंवा आमच्या सहकाऱ्यांचा दावा कुणाचाच नाही. त्याच्यामुळे ह्याची नोंद अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीच्या निमित्तानं आपण जरूर घ्यावी. आणि त्याच्यामध्ये किती काही केलं तर मागच्या निवडणुकीत काय झालं त्याच्या खोलामध्ये मी फार जात नाही, ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु इथून पुढच्या काळामध्ये देखील काम करत असताना फक्त खरं काय ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तसं बघितलं तर माझा मातंग समाज अतिशय प्रामाणिक समाज आहे, कष्टाळू आहे. त्यांच्यात गुणवत्ता आहे, त्यांच्यात क्षमता आहे, त्यांच्यात प्रावीण्य आहे. या समाजाला केवळ संधी उपलब्ध करून द्यायची गरज आहे आणि संधी मिळाली तर तिचं सोनं करण्याची कसं पण ताकद ही माझ्या मातंग समाजामध्ये आहे. ह्यामध्ये तिळमात्र शंका नाही. परंतु हे सगळं करत असताना त्यामध्ये आपल्याकडनं देखील कुठं यत्किंचितच काही चूक होता कामा नये. आपण पण उत्साहाच्या पोटी आता कार्यक्रम सुरू झाला आहे. मुख्यमंत्री आलेत, उपमुख्यमंत्री बसलेत, सगळे बसलेत, व्यवस्थितपणे हार तुरे झालं आहे. तरी इथनं कोणतरी येते मला हार घालायचा आहे, कुणीतरी येते मला बुके द्यायचा आहे, कुणीतरी येते मला शाल घालायची. अरे घालायची सगळ्यालाच घालायची आहे, परंतु काहीतरी शिस्त पाळा ना. ते कितीदा बशा उठ्या काढाल. एकनाथराव शिंदे शाळेत शिकताना कधी शिक्षकांनी इतक्या उठ्या बशा काढायला लावल्या नसतील. गळ्याच्यानं खोटं बोलत नाही. एवढ्यांदा उठ्या बशा उठा, काय चाललंय काय? बरं ते आता तुमच्या सगळ्यांच्यामुळं सर्वसामान्यांचं सरकार आहे. मग सर्वसामान्यां म्हणतील तेव्हा उठलं पाहिजे, म्हणतील तेव्हा बसलं पाहिजे, परंतु कुठंतरी कंट्रोल ठेवला पाहिजे. त्याच्यामुळं तुम्ही पण जरा व्यवस्थितपणे आपल्या माणसाचा मान आपणच ठेवायचा. माझ्या बाईंची आठवण आली. आम्ही आजींना बाई म्हणायचो. तर बाईंना मी म्हणायचो, अहो तुम्ही तुमच्या मुलाला बापूसाहेब, त्याच्यामध्ये आप्पासाहेब असं का म्हणता? तुम्ही का नाव घेत नाही, बापू इकडे आप्पा इकडे? अरे म्हणले आजी, आपणच आपल्या पोराला बापूसाहेब म्हणाले तर बाकीचे म्हणतील अरे ह्याची आईच याला बापूसाहेब म्हणतील, मग आपण पण बापूसाहेब म्हणलं पाहिजे. तसं काहीतरी डोक्यात घ्या. काय कळलं का नाही कोणाला माहिती. परंतु माझं एवढंच म्हणणं आहे
की आम्ही अनेक वर्ष ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काम करत होतो. मित्रांनो, त्याचा उल्लेख शंभूराज देसाईंनी आपल्या भाषणामध्ये केला. मी आपल्याला एवढंच सांगतो की एकंदरीतच सामाजिक न्यायासाठी भरीव निधीची तरतूद करण्याची मानसिकता काही जण वेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरून समाजातल्या ज्या घटकाला जो निधी दिला गेला पाहिजे, मग तो माझा मागासवर्गीय असेल, तो माझा आदिवासी समाजाचा असेल, तो अल्पसंख्याक समाजाचा असेल, ओबीसी असेल, ओपन असेल, ह्या सगळ्यांना त्या पद्धतीनं निधी देण्याचं काम आम्ही करतोय. आणि साधारण प्रत्येक समाजासाठी स्वतंत्र वेगळी संस्था असावी अशा प्रकारची भावना ही मोठ्या प्रमाणावर वाढीला लागलेली आहे. आणि यासाठीच राज्य सरकारने ज्याचा उल्लेख मगाशी तुम्हाला प्रेझेंटेशनमध्ये केला, बार्टी, त्याच्यानंतर आम्ही सारथी, त्याच्यानंतर अमृत, महाज्योती, टार्टी आणि आता आरटी अशा प्रकारच्या विविध संस्था केलेल्या आहेत. ह्या संस्था प्रत्यक्षात त्याचं कामही करून समाजाला त्याचा खऱ्या अर्थाने फायदा झाला पाहिजे ह्याबद्दल पण बारकाईनं आम्ही पण लक्ष ठेवू. तुम्ही पण त्याच्यामध्ये लक्ष ठेवा. कुठं चुकत असेल तर अजून हे इथं कमी पडतं आहे, इथं अजून जरा गती दिली पाहिजे, अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी करू. आणि सर्व समाजाला विकासाची थांबा, हे काय असलं आहे बघा. म्हणजे एवढं सगळं महाभारत सांगितलं आणि मग पुन्हा म्हणायचं काय झालं त्याचं महाभारतात. अरे काय झालं काय, सगळं इतकं सांगतोय, रामायण सगळं ऐकायचं. आणि रामाची सीता कोण होती हो? अरे काय, असं नका करू. सगळं होईल, जरा दमादमाने घ्या. एकदम दिलं की अजीर्ण होतं, जरा दमाने घ्या. ह्याच्यामध्ये यावेळेस तुम्हाला खोटं नाही सांगत, 75,000 कोटी रुपयाच्या वेगवेगळ्या योजना आपण, लाडकी बहीण असेल, वीज माफी असेल, त्याच्यामध्ये आपल्या वेगवेगळ्या समाजातल्या मुलींना, गरीब मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची योजना असेल, 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याची योजना असेल, त्याच्या संदर्भामध्ये 10 लाख विद्यार्थिनींना त्याच्यामध्ये स्टायपन देण्याचा संदर्भातला निर्णय असेल. असे खूप चांगले निर्णय आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, हे शहाणे सांगतात ते चुनावी जुमला आहे. चुनावी जुमला वगैरे काय नाही. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. तुम्हालाही माहिती आहे, मी पण 30-35 वर्ष राजकारण करतो आहे. एकदा शब्द दिला की आम्ही मागं हटत नाही. हे जे काही सुरू केलेले आमच्या बहिणींच्या करता, आमच्या भावांच्या करता, आमच्या मुलामुलींच्या करता, आमच्या मातांच्या करता, आमच्या आया बहिणींच्या करता, त्या सगळ्यांच्या योजना आम्ही चालवणारच आहोत. त्या चालूच राहतील. हे चुनावी जुमला वगैरे काही नाही, तशी तरतूद आहे. आणि तुम्हाला फक्त एकच तुम्ही लोकांना सांगा, हे चालू राहायला पाहिजे ना. हे कुणी आणलं? महायुतीने आणलं. चालू राहायचं म्हटलं तर कोण पाहिजे? महायुती पाहिजे. महायुती आली की पुढं 5 वर्ष चालूच, काय काळजीच करू नका. चुकीची माणसं आली की बंद पाडतील. त्याच्यामुळे कसं आणायचं काय आणायचं ते बघा. तर त्याच्या संदर्भामध्ये एवढंच सांगतो की एक चांगल्या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाला आज आपल्या सगळ्यांना भेटता आलं. खूप काही योजना मला सांगता येतील, पण बाकीचे पण मान्यवर बोलणार आहेत. परवाच आम्ही एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विविध विभागाच्या वसतिगृहामध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दरडोई परिपोषण अनुदानात आम्ही मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांनी आम्ही सगळ्यांनी भरीव वाढ केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये अनुदानित संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या आहारावर आता प्रति विद्यार्थी पूर्वी 1,500 रुपये होते, आता 2,200 रुपये महिना आपण त्या ठिकाणी देणार आहे. आणि याचा लाभ माझ्या समाजातल्या वंचित, उपेक्षित, मागासवर्गीय समाजातल्या 5 लाख विद्यार्थिनींना होणार आहे. आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतनं पण 2022 पासून 961 कोटी रुपयाच्या विविध विकास कामांना आपण मंजुरी दिलेली आहे. अशा खूप काही चांगल्या गोष्टी आपण करतोय. आपल्याला अशाच पद्धतीनं पुढे जायचं आहे. आपल्या कर्तृत्वानं समाजाला एक दिशा देणाऱ्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं कार्य आपल्या समाजाच्यासाठी, सगळ्या समाजाच्यासाठी दिशादर्शक, प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं स्मरण करतो. आरटी संस्थेच्या माध्यमातून आपल्या समाजाचा वेगाने सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि तो व्हावा, तो घडेल असा देखील विश्वास मी या निमित्तानं करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.